संजय देशमुख म्हणाले की दबाव तंत्र वापरून शिवसेना फोडली जाते। मागच्या 2022 पासून आपण बघतोय की यंत्रणांचा गैरवापर, सरकारी यंत्रणांचा गैरवापर, काही आमिष असं दाखवून शिवसेना फोडायचं काम सत्ताधारी पक्षाकडनं वारंवार केलं जाते। परंतु आपल्या माध्यमातून मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला त्यावेळी सत्ता पाहिजे होती म्हणून तुम्ही शिवसेना फोडली, सत्ता मिळवली, परत निवडणूक झाली, कुठल्या का माध्यमातून तुम्ही सत्तेत बसलात। आता तरी ह्या गोष्टी थांबवाव्यात, कारण तुम्हाला जनतेनं निवडून दिले, महाराष्ट्र जनतेने निवडून दिले महाराष्ट्र जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी। हे सोडवायचं बाजूला ठेवून महाराष्ट्रात खूप मोठे प्रश्न आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, सोयाबीन कापसाच्या भावाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, बेरोजगारीचा विषय आहे। ह्या मूळ विषयावर लक्ष न देता आपण फोडाफोडीच अजून किती दिवस करत बसणार आहेत आणि याची गरज काय तुम्हाला हेही सांगणं महाराष्ट्र जनतेला आपण गरजेचं असं मला वाटतं। त्यामुळे आता तरी ही फोडाफोडी बास करावी आणि जनतेनं ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निवडून दिले ते काम आपण प्रामाणिकपणे करावं, एवढीच मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुमची जबाबदारी पालकमंत्री सरनाईक यांच्याकडे दिली असं गोगावले म्हणाले। मला मी परत तेच सांगतोय, तुम्ही कुठलं ऑपरेशन करण्यापेक्षा तुम्हाला जनतेनं ज्या कामासाठी निवडून दिले, तुम्हाला संविधानिक पद आहेत, सत्ता दिलेली आहे, ह्याचं काम तुम्हाला जे कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाडा। ह्यासाठी तुम्हाला फोडाफोडी करण्यासाठी कुणालाही जनतेनं त्या ठिकाणी बसवलेलं नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। मला एवढंच सांगायचं। हे कसं आहे तुम्ही म्हणतो तसंच करा हो। निकाल मतदान कशावर व्हायला पाहिजे, शेतीमालाचे भाव, नाही मतदान कशावर आता स्थानिक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।